आज तुम्हाला 2 टिप्स सांगणार आहे. पहिली टीप आहे, लग्नानंतर महिलांचे आडनाव बदलणे आवश्यक आहे का? काय ते बघूया. बहुतांश महिलांना वाटते की लग्नानंतर त्यांना आपले आडनाव बदलावेच लागेल, पण यावर कायदा काय सांगतो बघूया. भारतात लग्नानंतर कोणा महिलेद्वारा आपले नाव किंवा आडनाव बदलणे, नेहमी पतीचे आडनाव स्वीकारणे एक प्राचीन परंपरा आहे, जी सांस्कृतिक आणि सामाजिक मान्यतांमध्ये सखोल रुजली आहे. अनेक महिला तर असे यासाठी करतात कारण त्यांना वाटते की कायद्यानुसार हे बरोबर आहे. पण वस्तुस्थिती ही अशी आहे, भारतीय कायदा लग्नाला नाव बदलण्यास बंधनकारक म्हणून पाहत नाही. हे पूर्णपणे महिलेचे व्यक्तिगत स्वातंत्र्य आणि इच्छेनुसार घेतलेला निर्णय आहे. जर महिला किंवा पुरुष नाव बदलू इच्छित असतील तर ती एक सोपी व अधिकृत कायदेशीर प्रक्रिया आहे. नाव बदलण्याच्या या महत्वाच्या निर्णयावर कायद्याची योग्य आणि कायदेशीर प्रक्रिया काय आहे आणि ती महिलांना कसे सशक्त करते हे जाणून घ्या. काय सांगतो कायदा? असा कोणताही कायदा नाही ज्यानुसार लग्नानंतर महिलेला आपले आडनाव बदलावे लागेल. भारतीय संविधानाच्या कलम 19(1) अनुसार प्रत्येक नागरिकाला विचार आणि अभिव्यक्तीच्या स्वातंत्र्याचा अधिकार आहे. यामध्ये व्यक्तीची ओळख अर्थात त्याचे नावही सामील आहे. म्हणून कोणतीही व्यक्ती, महिला किंवा पुरुष, आपले नाव बदलण्यास किंवा कायम ठेवण्यास स्वतंत्र आहे. हा संवैधानिक कायदा या बाबीची पुष्टी करतो की नाव बदलणे किंवा न बदलणे एक व्यक्तिगत आणि स्वेच्छेने घेतलेला निर्णय आहे. व्हेरी गुड. पुढे बघूया मित्रांनो, आडनाव न बदलण्याचेही फायदे आहेत. काय फायदे आहेत ते बघूया. सर्वात आधी नाव तेच राहते जे आपली ओळख, व्यावसायिक प्रक्रिया आणि यश यांच्याशी निगडीत असते. म्हणून ते कायम ठेवल्याने तुमची ओळख सातत्याने कायम राहते. त्याशिवाय नाव बदलण्याने तुम्ही दीर्घ आणि गुंतागुंतीच्या सरकारी प्रक्रियामधून वाचू शकता. व्हेरी गुड. जसे आधार कार्ड, पॅन कार्ड, पासपोर्ट, बँक खाते आणि इतर कागदपत्रांमध्ये दुरुस्ती करणे. यामुळे वेळ, ऊर्जा आणि पैसे याची बचत तर होतेच, पण याशिवाय पुन्हा पुन्हा सरकारी ऑफिसमध्ये फेऱ्या मारणे आणि कागदपत्रांचा त्रास यापासून वाचता येऊ शकते. आणि दुसरी टीप आहे मित्रांनो, कपाळावर गंध का लावावे? बघूया काय ते. फार छान टीप आहे मित्रांनो, लक्ष देऊन ऐका. कपाळावर गंध किंवा टिळक लावणे ही पावित्र्याची भावना निर्माण करते. कपाळावर गंध किंवा तिलक लावणे ही पावित्र्यतेची भावना निर्माण करते. हे मांगल्याचे चिन्ह म्हणून ओळखले जाते. याचे रूप आणि रंग एखाद्याच्या धार्मिक भावनेनुसार, परमेश्वराच्या रूपानुसार बदलतात. पुढे काय ते बघूया मित्रांनो. पूर्वीच्या काळी ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि शूद्र असे 4 वर्ण वेगवेगळ्या पद्धतीने गंध लावत होते. व्हेरी गुड. ब्राह्मण पवित्रता दर्शविणारे चंदनाचे पांढरे गंध लावत, कारण त्यांचा व्यवसाय
पौरोहित्य किंवा ज्ञान देणे या स्वरूपाचा होता. आता क्षत्रिय शौर्य दर्शविणारे लाल कुंकू लावत, कारण लाल रंग हे शौर्याचे प्रतीक मानले जाते. वैश्य लोक समृद्धी दर्शविणारे पिवळे, केशरी किंवा हळदीचे गंध लावायचे, कारण ते लक्ष्मीचे पूजक व्यापारी असत. आणि व्यापारी होते. तर शूद्र काळ्या रंगाचे गंध लावत होते. गंध किंवा नाम लावण्याची विशिष्ट पद्धत अस्तित्वात आहे. जसे विष्णू उपासक युव आकाराचा चंदनाचा टिळा लावतात. शिव उपासक भस्माचे त्रिपुंड, देवी उपासक कुंकवाचे लाल टिक्के लावतात. व्हेरी गुड. नामतिलक हा भुवयांच्या मध्यभागी लावला जातो. जे स्मृती आणि विचाराचे आसन आहे, याला योगाच्या भाषेत आयन चक्रे असे म्हणतात. मला परमेश्वराची आठवण येवो ही पवित्र भावना माझ्या सर्व कार्यात प्राप्त होवो, मला माझ्या कर्माने नीतिमान होऊ दे, या प्रार्थनेसह तिलक लावला जातो. जरी आपण प्रार्थनात्मक वृत्ती तात्पुरते विसरलो तरीही दुसऱ्याच्या कपाळावर लावलेली चिन्हे आपल्याला आपल्या संकल्पाची आठवण करून देते. अरे वा. अशा प्रकारे गंध किंवा नाम हा परमेश्वराचा आशीर्वाद व चुकीच्या प्रवृत्ती आणि शक्तीपासून संरक्षण करणारा आहे. आपल्या शरीरात काही ऊर्जा केंद्रे म्हणजे शक्ती केंद्रे आहेत, ज्याचे योगशास्त्रामध्ये चक्रे म्हणून वर्णन केले आहे. संपूर्ण शरीर लहरीच्या रूपात ऊर्जा उत्सर्जित करते. तिलक किंवा गंध कपाळाला थंडावा देतात, आपले संरक्षण करतात आणि ऊर्जेची हानी टाळतात. गंध किंवा तिलक लावल्याने काळजीमुळे निर्माण झालेली उष्णता किंवा डोकेदुखी कमी होण्यास मदत होते. व्हेरी गुड. आणि अशा प्रकारे मित्रांनो, आता आपला व्हिडिओ संपलेला आहे. आणि तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कॉमेंट जरूर करा. नमस्कार. जय हिंद.